हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रूरल आयडिया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहे, सामान्य विज्ञान. त्याच्यामधला आपण एक प्रकाशा प्रकरणातील रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे चॅप्टर बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांकडे जरूर शेअर करा की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यांना मार्गदर्शन होईल, काही प्रमाणात का होईना. बघा, आपल्या चॅनलवर सगळे विषय हे डिटेलमध्ये शिकवले जातील. प्रत्येक विषय हा चांगल्या संदर्भ ग्रंथातून त्यांचं कंटेंट घेतलेलं राहील. तर मित्रांनो, चला सुरू करू आपण आपल्या विषयाला. आजचा आपला टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन. बघा मित्रांनो, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? परत फिरणं. तर मित्रांनो, आपण एक प्रकाशाचा एक स्रोत घेतला. समजा उदाहरणार्थ एक टॉर्च घेतली. आता समजा ही टॉर्च घेतली आपण. ह्या टॉर्चमधून जे प्रकाश किरण येतील बघा, असे सरळ येतील. असा आपण ह्या प्रकाशाचा एक स्रोत घेतला. इथून टॉर्च घेतला समजा. आता एक स्थायू पृष्ठभाग घेतला आपण. बघा, एक स्थायू पृष्ठभाग घेऊ. हा एक समजा स्थायू पृष्ठभाग आहे, म्हणजे त्यातून आरपार प्रकाश किरण जाणार नाही असा. बघा, पृष्ठभाग घेतला आपण, स्थायू पृष्ठभाग. आता इथून जो एक प्रकाश किरण समजा इथे आला, असा सरळ बघा, प्रकाश किरण सरळ आला आणि ह्या बिंदूवरती आला. बघा, आपण या स्थायू पृष्ठभागाला नाव देऊ. ह्या भाग इकडच्या ए आणि याला म्हटलं बी. आणि इथे हा जो सूर्यकिरण म्हणजे जो किरण आला, प्रकाश किरण, तो ह्या बिंदूवरती आला. ज्या बिंदूवर आलं त्याला आपण क्यू नाव देऊ. बघा, हा जो किरण प्रकाशाच्या स्रोतापासून जो किरण येऊन पृष्ठभागावरती आला त्याला आपण प्रकाश किरण म्हटलो. पण कुठलं प्रकार? आपाती किरण म्हणतो त्याला. काय म्हणतो आपण? जो किरण, बघा, एक आपाती किरण म्हणतो त्याला, की जो किरण प्रकाशाच्या उगम स्रोतापासून सरळ येतो आणि एका पृष्ठभागावरती तो तिथे आदळला जातो. तर त्याला आपण आपाती किरण म्हणू, की जो पृष्ठभाग आला जो किरण असा, त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्सिडंट रे म्हणू शकतो. बघा, इन्सिडंट रे इंग्लिशमधून म्हणू. हे प्रकाश किरण काय? मूळ स्रोतापासून येऊन पृष्ठभागावर तो आदळला, याला आपण आपाती किरण म्हटलं. बघा, इथून जसा आदळला तसा हा स्थायू पृष्ठभाग आहे, त्यामुळे तो आरपार जाणार नाही. जो आरपार न जाता हा सरळ मागे परत जातो. बघा, हा एक प्रकाश किरण असा गेला इकडे. बघा, हा इथे असा आला. हा प्रकाश किरण या पृष्ठभागावर इथे या बिंदूवरती आला. आणि एक प्रकाश किरण तो आहे, तो इथून खाली जायला स्थायू असल्यामुळे न जायला म्हणून इथून परत फिरला. बघा, ह्या परत फिरला. बघा, तर याला आपण जिथून निघालं त्याला आपण पी नाव दिलं. आणि हा जो परत फिरला, हा येथे त्याला क्यू नाव दिलं. हा जो येणारा किरण आहे त्याला आपाती किरण म्हणतात. आणि तो जो परावर्तित होऊन म्हणजे जो परत फिरतो जो किरण आहे त्याला आपण काय म्हणू? परावर्तित किरण म्हणून. रिफ्लेक्टेड रे.
जो किरण प्रकाशापासून आला तो आपाती किरण आणि जो परत फिरून गेला तो परावर्तित किरण. बघा हे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे एका बिंदूपासून निघालेले आहेत आणि एक हे लंब आपण पृष्ठभागावरती एक लंब काढला बघा, बरोबर, ह्या बिंदूवरती, आणि ह्या बिंदूवरती एक पृष्ठभागावर एक लंब काढला, त्याला आपण यम नाव दिलं. हा जो लंब काढला याला म्हणतात स्तंभिका. याला काय म्हणतात? याला आपाती किरण, याला परावर्तित किरण आणि याला आपण स्तंभिका, की जो पृष्ठभागावरती एक लंब काढला त्याला स्तंभिका म्हणू. बघा तिसरा कुठला याच्यामध्ये भागाला? स्तंभिका. स्तंभिकेला आपण नॉर्मल म्हणूया. तर बघा आता याच्यावरून एक नियम तयार होतो बघा. एक आपाती किरण, हा पी हा आपाती किरण आहे आणि हा आहे परावर्तित किरण. बघा परावर्तित किरण, आणि दोघांच्या मध्यभागी बरोबर स्तंभिका आहे की जे एकाच बिंदूमध्ये तिघी छेदल्या गेल्या आहेत पृष्ठभागावरती. त्यामुळे हा कोन येणारा आपाती किरणामुळे तयार होणारा कोन म्हणजेच आपाती कोन. आपाती कोन कोणचा? जो आपाती किरणामुळे स्तंभिकेशी तयार झाला आहे तो आपाती कोन. आणि हा बघा हा दुसरा कोन आहे की जो परावर्तित किरणामुळे स्तंभिकेशी तयार झालेला आहे, त्याला परावर्तित कोन म्हणतात. बघा मित्रांनो, हे आपण किरण म्हटल्यावर आपाती किरण म्हणजे एकच किरण येतोय म्हणून त्याला किरण म्हटले. इथे कोन तयार होतोय म्हणून आपण त्याला कोन म्हटलं, की जो आपाती किरणामुळे जो स्तंभिकेशी कोन तयार होतो तो आपाती कोन, आणि परावर्तित किरणामुळे जो स्तंभिकेशी जो कोन तयार होतो त्याला परावर्तित कोन म्हणतात. परावर्तित कोन म्हणतात. आणि हे आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. बघा समान मापाचे असतात. तर आता याच्या आपण परावर्तनाचे नियम काय सांगू शकतो? मग परावर्तनाचे यावरून 3 नियम तयार झाले साधारणतः. बघा पहिला नियम आपण बघू. हे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात आहे. काय तर आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात. कशात आहे? एकाच प्रतलात आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम काय तयार होतो? आपाती किरण आणि परावर्तित किरण. बघा हे आपाती किरण आहे आणि हा परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. बघा ही स्तंभिका, याच्या विरुद्ध बाजूला हा पी किरण आहे आपाती किरण, आणि स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला क्यू हा परावर्तित किरण आहे. म्हणजेच काय? आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. बघा येथे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. कशाला आहे? स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. तर एक तिसरा नियम तयार होतो. बघा हा आपाती कोन आणि परावर्तित कोन म्हणजेच काय? आपाती किरणापासून
स्तंभिकेशी झालेला कोन आणि परावर्तित किरणामुळे स्तंभिकेशी झालेला कोन हे दोघी कोन समान मापाचे असतात. म्हणजेच काय, आपाती कोन व परावर्तित कोन समान मापाचे असतात. तर बघा 3 नियम तयार झाले मित्रांनो. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. तर नियम प्रकाशाचे परावर्तन 2 प्रकारे होते बघा. प्रकाशाचे परावर्तन 2 प्रकारात होते. कुठला प्रकार, एक नियमित परावर्तन आणि दुसरं अनियमित परावर्तन. आता नियमित परावर्तन म्हणजे काय, की जे सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होते. नियमित परावर्तन कुठून होते, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून. उदाहरणार्थ काय देऊ शकतो आपण, सपाट आरसा. आणि अनियमित परावर्तन कुठून होते, खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनाला आपण काय म्हणू, अनियमित परावर्तन. कुठून, खडबडीत पृष्ठभागावरून होणारे परावर्तन म्हणजेच काय, अनियमित परावर्तन. उदाहरण काय देऊ शकतो आपण, भिंतीचं. बघा आपण सिमेंटने भिंत बांधलेली असते, ती जेव्हा केलेली असते त्याला ती भिंत पूर्ण असं प्लेन नसते, त्याच्यावरती रेती कुठे जाड कुठे बाहेर अशी आलेली असते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा टॉपिक बघितलेला आहे. मित्रांनो, आपल्या आवडला व्हिडिओ तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. नमस्कार.